नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि ही माहिती जी आहे ती स्वतः कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेली आहे। पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यानंतर आता 21वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि या संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि महत्त्वाची आणखीन एक सूचना म्हणजे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। सोबतच सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी देखील तुम्हाला उपयोग होणार आहे सबस्क्राईब करून ठेवल्याच्या नंतर। चला तर मग वाट कशाची पाहताय, सबस्क्राईब करून ठेवा। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासंदर्भात शेतकरी बांधवांसाठी खुशखबर। सोबतच पहा, आता पीएम किसान योजनेच्या वाटपानंतर लगेचच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नमोचा देखील हप्ता वाटप करण्यात येणार आहे आणि हा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे तर पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आल्याच्या नंतरच नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडण्याची प्रक्रिया सुरू होईल। तर आता आपला आजचा मेन व्हिडिओ म्हणजे पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे 21वा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार। आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आला होता आणि त्यानंतर 21व्या हप्त्याची आता शेतकरी बांधव प्रतीक्षेत होते, तर प्रतीक्षा संपलेली आहे। पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची तारीख या ठिकाणी आपल्याला पेपरवर पाहण्यास मिळत आहे, तारीख जाहीर। तर या ठिकाणी पहा, महत्त्वाची माहिती म्हणजे काय आहे तर योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणाला देखील सुरुवात झालेली आहे आणि विशेष म्हणजे हे पैसे जे आहेत ते 20व्या हप्त्यानंतर 21व्या हप्त्याचे पैसे राज्यांमध्ये वाटप झालेले आहेत। 3 राज्यांमध्ये वाटप झालेले आहे, तुम्हाला मी ते माहिती देखील दाखवते। या ठिकाणी पाहू शकता, ही पीएम किसान योजनेची ऑफिशियल साईट आहे आणि इथं पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो 21वा हप्ता आहे या संदर्भात राज्याचे जे कृषी मंत्री केंद्रीय जे कृषी मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। पीएम किसान सन्मान निधी 21वा हप्ता इथं पाहू शकता, 21वी किस्त 21वा हप्ता म्हणजेच या ठिकाणी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। उत्तराखंडमध्ये पैसे आलेले आहेत, पंजाबमध्ये पैसे आलेले आहेत, हिमाचल प्रदेशमध्ये देखील पैसे वाटप झालेले आहेत। आता आपल्या महाराष्ट्र राज्याचा नंबर आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये हे पैसे कधी जमा होतील तर दिवाळीच्या अगोदर हे पैसे खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा 100% सरकारचा मानस असणार आहे। प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुरू केला जात आहे आणि या ठिकाणी पहा, शेतकऱ्यांच्या दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे। त्यासाठी पीएम किसान योजनेचा हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि नमोचा देखील हप्ता त्यानंतर मिळेल। सोबतच आणखीन एक चर्चा आहे की दिवाळी बोनस देखील शेतकऱ्यांना जाहीर झालेला आहे। 3000 रुपये दिवाळी बोनस देखील जाहीर केल्याच्या चर्चा सुरू आहेत। प्रत्यक्षात मात्र पैसे जोपर्यंत खात्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपण त्यावर विश्वास ठेवू शकत नाही। आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नेमका महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण इतर राज्यांमध्ये 3 राज्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत। आता आपल्या राज्याचा नंबर आहे। पहा, यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जर अतिवृष्टी नुकसान भरपाई त्याचबरोबर पीएम किसान आणि नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळी अगोदर पडला तर नक्कीच शेतकऱ्यांची देखील दिवाळी गोड होणार आहे, दिवाळी साजरी होणार आहे। सरकारने तात्काळ हे पैसे जमा करायला पाहिजेत, आपण सरकारकडे विनंती करू शकतो। पाहू आता प्रत्यक्षामध्ये कधीपर्यंत हे पैसे जमा होतात। या पैशासंदर्भातली जी काही अपडेट ऑफिशियल मिळेल ती लगेच तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर करून ठेवा।